आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया शहरात एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटी संघर्ष कृती समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राष्ट्रपतीच्या नावे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। मोर्चात 4 प्रमुख मागण्या उपस्थित करण्यात आल्या। यामध्ये बौद्धगया मंदिर कायदा 1949 नुसार महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींच्या संयुक्त मंडळाकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली। या कायद्यानुसार 9 सदस्यांची व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्ध आहेत। समितीने आरोप केला की या कायद्यामुळे हिंदू बहुल समिती बौद्धांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे, ज्यामुळे बौद्ध धर्माचे मूळ अस्तित्व धोक्यात आले आहे। बौद्ध वारशाच्या संरक्षणासाठी बौद्धगया मंदिर कायदा 1949 बेकायदेशीर घोषित करावा आणि बौद्ध समुदायाकडे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण सोपवावे अशी मागणी करण्यात आली। याशिवाय पूज्य भंते विनाचार्य यांच्यावर खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे, त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली। ग्वालियरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी। तसेच गोंदिया येथील चिराग रुंगटा यांनी महापुरुषांचे अवमान केल्याप्रकरणी भाविक संताप व्यक्त करणाऱ्या 10 तरुणांवरील पोलीस कार्यवाही रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। या मोर्चाने स्थानिक नागरिकांमध्ये एकजुटीचा संदेश दिला आहे आणि बौद्ध धर्म व महापुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे। आम्ही 4 मुद्दे ठेवलेले होते। सर्वात पहिला आमचा मुद्दा होता की महाबोधी जो विहार आहे, महाविहार तो बौद्धांच्या सुकृत करावे। त्याला BT जो आहे तो रद्द करून बौद्धांना तो जो विहार आहे तो द्यावा आणि महाबोधी महाविहार मुक्त करावा। आमचा दुसरा मुद्दा जो होता तो भंते विनाचार्य आहे, जे ह्या महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाचा प्रतिनिधित्व बिहारमध्ये करत होते, बौद्धगयामध्ये। त्यांना खोटे मुकदमे लावून त्यांच्यावर नॉन ऑफेन्स धारा लावून त्यांना फसवण्यात आलेलं आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर त्यांची सुटका हा पण आमचा खूप मोठा मुद्दा राहिलेला आहे या आंदोलनासाठी। तिसरा मुद्दा आहे की आम्ही बघतो की जसं गोंदियामध्ये 16 एप्रिलच्या दिवशी इथलाच म्हणजे एक मनुवादी विचारधारेचा चिराग रुंगटा ह्या व्यक्तीने जे आहे ती थुकतात अशा जागी बाबासाहेबाची टाईल्स लावून बाबासाहेबाचा भारी शब्दात अपमान केलेला आहे। आणि ज्या लोकांनी सामाजिक लोकांनी त्याला प्रश्न विचारले की तू असं का केलं, तर त्यांनी त्या लोकांना शिवीगाळ केली आणि त्याचा आक्रोश जेव्हा आमच्या युवकांनी दाखवलं तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तर ते गुन्हे त्यांना बाइज्जत बरी करावं, त्यांच्यावरचे सगळे लादलेले जे केस आहेत ते निरस्त करावे, हा सुद्धा आमचा एक मुद्दा आहे। आणि आमचा चौथा मुद्दा जो आहे की आता ग्वालियरमध्ये उच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यात यावी असा निकाल न्यायालयाने दिलेला होता, पण तिथल्या काही मनुवादी मानसिकतेच्या ब्राह्मणांनी बाबासाहेबांच्या त्या पुतळ्याचा त्या मूर्तीचा विरोध केलेला आहे आणि बाबासाहेबांची जी प्रतिमा आहे ती ग्वालियरच्या हायकोर्टात लावायला हवी, कारण बाबासाहेब जे आहेत ते संविधान निर्माते आहेत आणि न्यायालय म्हणजे समानता दाखवतो आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्यांना समानता दिलेली आहे। आणि आमची अशी मागणी आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। आमचा महाबोधी महाविहार जो आहे तो आम्हाला सुकृत देण्यात यावा, अन्यथा आम्हाला आमच्या भिक्षू संघांना त्यांच्या मंदिरात पाठवावं लागेल। संपूर्ण देशभरामध्ये महाबोधी महाविहारासाठी आंदोलन सुरू आहे। जर का आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही तर आम्ही देशव्यापी आंदोलन नक्कीच करू। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।